नमस्कार, मी उमेश चक्र आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. सध्या लोकसभेच्या उमेदवारीचा चर्चा आहे आणि त्याच माध्यमातून ह्या हिंगोली लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला आहे. माझ्यासोबत आज माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने साहेब आहेत. तर कशा पद्धतीने आजपर्यंत अजून तिढा सुटलेला नाहीये उमेदवारीचा, काय सांगा? हे पहा, या मतदारसंघामध्ये भाजपाचं संघटन सगळीकडे बांधलेले, प्रत्येक बूथवर पर्यंत आम्ही गेलेलो आहोत. जरी ही जागा भाजपाने कधी लढवली नसेल तरी संघटन मात्र आमचं इतर पक्षापेक्षा मजबूत आहे आणि म्हणूनच आम्ही ते दावा करत आहोत की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही दावा करायला लागलो आणि आमचं असं म्हणणं आहे की उमेदवारामध्ये तुम्ही इलेक्टिव्ह मेरिट पहा. ज्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे अशाच उमेदवाराला पक्षानं तिकीट दिलं पाहिजे. मग युतीचा धर्म दोघांनी पाळला पाहिजे. शेवटी आम्ही युतीचेच आहोत. त्यामध्ये मला सांगा, मागच्या वेळेस आम्ही शिवसेनेला मदत केली, आमच्याच ताकदीवरती आम्ही तो उमेदवार निवडून आणलेला आहे. अशा पद्धत याच्यामध्ये आणि आम्ही हा दावा उगाच करत नाहीत. आमची इथं ताकद आहे. इथं आमचे मंत्री वेळोवेळी या मतदारसंघामध्ये फिरून गेलेत, प्रवास करून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं या मतदारसंघाच्या मतदारांशी आम्ही डायरेक्ट कनेक्ट आहोत आणि त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की मोदीच्या रूपानं या मतदारसंघातला उमेदवार हा गेला पाहिजे. त्यासाठी म्हणून भाजपाने आग्रह धरलाय की ही जागा आम्हाला मिळायला पाहिजे. विद्यमान खासदार हेमंत पाटील हे सुद्धा आग्रही आहेत. आपल्या बी मुंबईच्या वाऱ्यावरला प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की मी निवडून येतो, त्यानं केलेली कामं असतील, त्यांनी केलेलं कार्य असेल, त्यांचं संघटन असेल. परंतु या मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, एकच आमदार हा शिवसेनेचा या ठिकाणचा आहे आणि इतर वसमत आणि भातगाव जर पाहिलं तर यामध्ये संपूर्ण भागामध्ये या लोकल बॉडीज जे आहेत, जे इथले नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, साखर कारखाने असतील, या ठिकाणी भाजपाचं वर्चस्व आहे आणि आता आमची ताकद वाढलेली आहे. ती अशोकरावजींच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशामुळं त्यांना मानणारा वर्ग आपल्याला तिकीट मिळावं अशी चर्चा होत आहे. आपण शिंदे गटाकडून असणार की भाजपकडून आग्रह? मी तर दावेदार आहे भारतीय जनता पार्टीकडूनच मी उमेदवारी मागतोय आणि शेवटी ही युती आहे. त्यांनी जर मला स्वीकारलं तर काही हरकत नाहीये. शिंदे गटाकडून स्वीकारलं, शिंदे गटाने जर स्वीकारलं तर तुम्ही कमळ या चिन्हावर आलात काय, धनुष्यबाणावर आलात काय, काही फरक पडणार नाहीये. हे मत डायरेक्ट मोदीलाच जाणार आहे. त्यामुळं मोदी साहेबांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये जे आज भारतीय जनता पार्टी म्हणते की 40+ आम्हाला करायचं आहे, हे करण्यासाठी त्यांना एक एक उमेदवार तोला मोलाचाच लागणार आहे आणि त्यामुळेच तुमचे 45च्या प्लस होईल, अन्यथा होणार नाही. पहिलेच भाजपमध्ये डझन भराच्या वर उमेदवार आहेत, त्यामध्ये आपली आता भर पडली, आपला जो वारा सुद्धा वाढला. तर आता चर्चेचा विषय उमेदवार किती असू द्यात, डझनभर असू द्यात का किती असू द्यात, प्रत्येक मला सांगा, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा प्रत्येकाला असं वाटतं की मला उमेदवारी मिळाली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हे होत नाही ना. शेवटी पक्ष ठरवणार आहे कुणाला काय करायचं, युती ठरवणार आहे. याच्यामध्ये एक पक्ष नाहीये. अजितदादा आहेत, शिवसेना आहे आणि त्याचबरोबर आता भारतीय जनता पार्टी आहे. या तिघांच्या सल्ला मसलतीनं संगनमताने इथला खासदाराबद्दल तीव्र नाराजी नाराजी या मतदारसंघामध्ये इथल्या खासदारावर आहे नाहीये हे तुम्हाला माहित आहे. आपण यावेळेस प्रवाहाशी प्रतिक्रिया दिली होती त्याच्यावर. नाही, याच्या प्रतिक्रिया मी याच्यासाठी दिली होती की मला कुणाच्या बद्दल काही टीका टिप्पणी करायची नाहीये, परंतु ज्याचं त्याला समजलं पाहिजे की आपण किती खोल पाण्यात आहोत. ते आपण आपल्याला उमेदवारी मिळेल तर आपण तरंगसाल पाण्यात. बिलकुल 100%. हे तुम्हालाही समजत असेल. मी काय उगाच तिकीट मागायची, उमेदवारी मागायची म्हणून मागत नाही. मी सांगा, एवढी वर्ष मी बाजूला असून सुद्धा आज लोक माझं नाव घेतात, याचाच अर्थ काय होऊ शकतो? भाजपच्या एवढ्या रांगेमध्ये किंवा शिंदे गटामध्ये अजून कोण कोण मागताय तिकीट? काय किती जण मागत असतील. भारतीय जनता पार्टीकडून मागतायत, शिवसेनेकडून मागतायत, अजितदादाचे काही इथले कार्यकर्ते आहेत तेही मागतायत. परंतु मागणं भाग हा वेगळा आहे. तुमच्या नेत्यांपर्यंत तुमच्या भावनाकडून मागितलं त्याच्यामध्ये काही हरकत नसते. मागल्याच्या नंतर, उमेदवार दिल्याच्या नंतर आता हे सगळी सूत्र अमित शहा आणि हे 3 जण नेते जे आणि बड्या नेत्यांशी चर्चा झाली भाजप? बिलकुल, माझी सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. मी शिवसेनेच्या नेत्यांना भेटलोय, अशोकरावजींनाही भेटलोय,
आमच्या जिल्हा जे आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सगळ्यांना आम्ही एकत्र आपल्याला कोणी शब्द दिला? शब्द वगैरे काही दिलेला नसतंय. शब्द अशा शब्द कुठलाच नेता हा देत नसतो. तो त्या कार्यकर्त्याची क्षमता पाहत असतो. शब्दाला काही महत्व नाही इथं. आपल्याला तिकीट मिळेल किंवा आपण शिंदे गटाकडून जर ऑफर आल्यास आपण तिकडून निवडणूक लढवसाल काय? मी शिवसेनेच्या कल्चरमध्ये राहिलो, त्या संस्कृतीमध्ये वाढलेला आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा मला खालपासनं वरपर्यंत सगळे ओळखतायत. म्हणून शिवसेनेकडून जरी उमेदवारी मिळाली समजा, तरी त्याच्यामध्ये काही हे होणार नाही. तेवढाच मला जेवढा कार्यकर्ता हा भाजपचा मानतो, तेवढाच शिवसेनेचा सुद्धा मान देतो. महाविकास आघाडीकडून ज्या पद्धतीची चर्चा होते त्याच पद्धतीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करत महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं वाटतं. हे बघ, महाविकास आघाडी आणि महायुती बिलकुल आम्ही आमचं जे संघटन बांधलेलं आहे, आमचा जो कार्यकर्ता आहे, आणि माझ्या बाबतीत जर बोलाल तर मी असा एकमेव उमेदवार आहे जो उद्धव गटाची मतं तोडू शकतो, त्यांच्यामध्ये घुसू शकतो, त्यांच्यामध्ये शेनमारी करू शकतो, आणि ती क्षमता माझ्यामध्ये आहे. एकंदरीत हे होते ॲडव्होकेट माजी खासदार शिवाजी रामाने येत्या काळामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यात मी उमेदवारी मागतोय, त्याच पद्धतीने महायुतीचा कुठलाही उमेदवार असेल त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा त्याचं काम करू आणि त्याच पद्धतीचं येत्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणू, अशी प्रतिक्रिया देखील माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजी रामाने यांनी दिली. माझ्या सहकारी भागवत उद्यासह मी उमेशकर, प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली.